हॅलो. सर्वीकडं नवरात्रीचं इथेशी आता वातावरण आहे. सगळ्यांच्या घरी देवी आल्या आहेत. तर नवरात्रीमध्ये प्रत्येकाचे उपवास असतात व उपवासामध्ये जास्त तळणाचं खाल्लं की ॲसिडिटीचे प्रॉब्लेम होतात. त्यासाठी इथेशी आपण डाळ भाजी बनवली की त्यासोबत भजी खायला आवडतातच, तरच ते डाळ भाजीचं जेवण चांगलं वाटतं. तर भजी खाल्ल्यामुळे तेलकटमुळे तर त्रास होतो. त्यासाठी इथेशी मी तेलकट न बनवता कमी तेलामध्ये होणारा असा इथेशी बेसन चिलाई करत आहे. त्यासाठी इथे बेसन पीठ घेतलं आहे. त्यामध्ये लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ, कांदा, कोथिंबीर व हिरवी मिरची बारीक कट करून घेतली आहे. सर्व मिक्स करून घेतल्यानंतर एक छान असा बॅटर बनवून घेतल्यावर त्याचा असा मग इथे पॅन गरम करत ठेवलं होतं. पॅन गरम झाल्यावर त्यावर 1 चम्मच तेल घालून घेतलं होतं मी. नॉनस्टिक असेल तर खूप कमीच तेल लागतं. व यावर हे बॅटर घालून घेतलं व 3-4 मिनटं एका साईडने मंद गॅसवर छान भाजून घेतलं खरपूस व दुसऱ्या साईडने पुन्हा मी 3-4 मिनटं आणखी असं खरपूस भाजून घेतलं. तुम्ही बघू शकता खूप सुंदर. का तर डाळ भाजीच्या जेवणासोबत मला तरी हे लागतंच खायला. रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक